Today we are going to see important strategy of SST subject. आता SST सब्जेक्ट मध्ये ना 95+ कसे पडायचे? ठीक आहे. पहिल्यांदा काय सिलेबस. जो तुमचा सिलेबस ना तो परफेक्ट बघून घ्यायचा. हिस्ट्रीचा आहे, जिओग्राफी, सिव्हिक्स आणि इकॉनॉमिक्स ठीक आहे. जे विषय असतील ते ठीक आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स आणि इकॉनॉमिक्स ठीक आहे. तो सिलेबस एकदा बघून घ्यायचा. चॅप्टर्स किती वगैरे ठीक आहे. चॅप्टर्स वगैरे किती सगळे चेक करून घ्यायचे एकदा. त्याच्यानंतर मग बनवायचे शॉर्ट नोट्स. काय बनवायचे? शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स कशा आहे ठीक आहे, की समजा एक पेज तुम्ही वाचता ठीक आहे. त्या पेजमध्ये सगळ्याच्या इम्पॉर्टंट गोष्टी, इम्पॉर्टंट डेट्स आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन काहीतरी काही डेफिनेशन वगैरे काही पण असेल ना, ते एका साईडला वेगळ्या नोटबुकमध्ये किंवा पुस्तकामध्ये टिक मार्क करून लिहून ठेवायचे. त्याच्यातले कीवर्ड्स म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड्स, डेट्स, इम्पॉर्टंट डेट्स असतील त्या. त्याच्यानंतर आहे तोच पॉईंट इम्पॉर्टंट डेट्स, टर्म्स, बॅटल्स जे काही युद्ध कधी झाले, काय झाले, राईट्स अधिकार आहे, राईट्स, रिव्हर आहे आणि क्रॉप्स. ज्यांच्या डेट्स असतील, जे रिव्हर्स असतील, क्रॉप्स असतील वगैरे, ते सगळ्यांची नावं एका ठिकाणी लिहून ठेवणे. मॅप प्रॅक्टिस. मॅप प्रॅक्टिस म्हणजे नकाशा वाचे म्हणा, नकाशा प्रॅक्टिस करता म्हणा. रिव्हर्स कुठे, माउंटेन्स कुठे, स्टेट कुठे, कॅपिटल्स कुठे, ठीक आहे. पुढे काय डायग्राम चार्ट्स, फ्लो चार्ट, सायकल्स ठीक आहे. या सायकल्सचे, हे फ्लो चार्ट असे ठीक आहे. सिव्हिक्स मध्ये सॉरी SST मध्ये मेनली पार्ट असतो तो लर्निंगचा. कशाचा? लर्निंगचा ठीक आहे. त्याच्यानंतर काय अजून मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार. वेगवेगळे निमोनिक्स बनवणं, निमोनिक्स ट्रिक्स बनवणं, शॉर्ट स्टोरीज आणि इझी मेमोरेबल अशा ट्रिक्स बनवणं की जे आपल्याला लर्न होतील, पाठ होतील अशा. रिवाइज करणं, डेली नोट्स असतं, मॅप्सचा डायग्राम असतं, डेली रिव्हिजन करणं, वाचत राहणं, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणं, हेडिंग्स, नीट डायग्राम्स वगैरे ठीक आहे. आणि कॉन्फिडन्स ठीक आहे. आता याच्यामध्ये मेनली गोष्ट करायची काय, सगळ्यात पहिले करायचंय, समजा हिस्ट्री घेत तुम्ही ठीक आहे. हिस्ट्रीच्या पहिल्यांदा बनवायच्या शॉर्ट नोट्स ठीक आहे. शॉर्ट नोट्स म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे सगळे लिहायचे. शॉर्ट नोट्स इम्पॉर्टंट डेट्स असून त्या इम्पॉर्टंट डेट्स नंतर डायग्राम वगैरे ठीक आहे.